या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बंटीचं शरीर सोडून शतग्रीव मैथिलीच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मग त्यानंतर मैथिली पुन्हा उठून बसते आणि मैथिलीला असं उठून बसलेलं बघून रीमा आणि मेघना खूप घाबरतात. रीमा मोठमोठ्याने रडत असते तर मेघना चक्कर येऊन खाली पडते आणि मग त्यानंतर मैथिलीच्या शरीरामध्ये असणारा तो शतग्रीव रीमाच्या जवळ जातो आणि हसतच तिला म्हणतो की काळजी करू नको, मी तुला काही करणार नाही. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी देवी आई समोर जातात. नेत्रा तर पूर्णपणे खचून गेलेली असते. ती रडतच म्हणते की देवी आई, माझ्या रीमाला सुखरूप ठेव. जर माझ्या रीमाला काही झालं ना तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही. तर इंद्राणी तिला समजावत असते की नेत्रा, अशी हार मानू नको. आपण देवी आई पुढे आलो आहोत ना, देवी आई आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल. मात्र नेत्रा म्हणत असते की आत्या, मला खूप भीती वाटते. त्या शतग्रीवने जर आपल्या रीमाला काही केलं तर आपण मग काय करायचं. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी देव्याईसमोर हात जोडतात आणि मदतीची याचना करतात. तर दुसरीकडे केदार आणि अद्वैत मेघनाच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. अद्वैत म्हणत असतो की केदार काका, जर माझ्या रीमाला काही झालं ना तर त्याला सर्वस्वी जबाबदार तू असशील, हे लक्षात ठेव. तर केदार रडतच म्हणत असतो की अद्वैत, तू काळजी करू नको, तुला काय वाटते ते मी समजू शकतो, पण आपल्या रीमाला खरंच काही होणार नाही रे. रीमासाठी मला स्वतःला जीव द्यावा लागला ना तरीही चालेल. तर अद्वैत म्हणत असतो की काका, तू हे सगळं का केलंस? एक बाप म्हणून मला काय वाटते ना ते नाही तुला कळणार. तर केदार म्हणत असतो की अद्वैत, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तर अद्वैत म्हणत असतो, पण आपण नेत्रा आणि इंद्राणीला काही सांगितलेलं नाही आहे. तर केदार म्हणतो की काळजी करू नको, मी शेखर दादाला सांगितलं आहे, तो नक्की त्या दोघींपर्यंत आपला निरोप पोहोचवेल. आणि मग त्यानंतर ते दोघेजण मेघनाच्या घरी जातात. तर त्या ठिकाणी मैथिलीची बॉडी असते आणि ते बघून ते दोघेही जण खूप घाबरतात. आणि मग केदार म्हणतो की मैथिली ताईंची बॉडी इथे आहे म्हटल्यावर त्या बंटीने म्हणजेच शतग्रीवने आपल्या रीमाला आणि मेघनाला सुद्धा इथेच कुठेतरी आणलं असेल. आणि मग ते दोघेजण त्या घरात शोधू लागतात. मात्र तितक्यात मैथिलीच्या शरीरामध्ये असणारा तो शतग्रीव उठून बसतो आणि ते बघून अद्वैत आणि केदार खूप घाबरतात. तर शतग्रीव हसतच म्हणत असतो की हे शरीर मैथिलीचं नाही आहे तर शतग्रीवचं आहे. मला माझं जुनं शरीर परत मिळालं. आता हा शतग्रीव कोणालाही सोडणार नाही, त्याचा बदला पूर्ण करणार. आणि ते ऐकून अद्वैतच्या आणि केदारच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी देवी आईकडे मदतीची याचना करत असतात. त्या म्हणत असतात की देवी आई, आम्हाला मार्ग दाखव, शतग्रीवसोबत लढण्यासाठी आम्हाला मदत कर. तर दुसरीकडे शतग्रीव केदारचा गळा दाबत म्हणत असतो की तू माझा विश्वासघात केला, तू मला शत्रूच्या तावडीत देण्यासाठी निघाला होतास ना, आता मी तुला जिवंत ठेवणार नाही. आणि ते ऐकून अद्वैत मध्ये पडतो आणि शतग्रीवला केदारपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागतो. पण शतग्रीव म्हणत असतो की अरे, तू तर साधा गुलाम आहे, माझ्या शक्तीपुढे तुझा निभाव लागणार नाही. मात्र तरीही अद्वैत हार मानत नाही आणि तो शतग्रीवला पूर्ण ताकदीनिशी दूर ढकलून देतो. त्यामुळे शतग्रीव अजून चिडतो. तर दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणीला अचानक त्यांच्या सभोवताली काहीतरी वेगळं घडतंय असं जाणवू लागतं. त्या दोघीही जणी आश्चर्याने एकमेकींकडे बघू लागतात. इंद्राणी म्हणत असते की नेत्रा, तुला एक छान सुवास येत आहे का? आजूबाजूला ऊर्जा जाणवत आहे का? आणि त्यावर नेत्रासुद्धा हो म्हणते. तर इंद्राणी तिला सांगत असते की ज्या दिवशी आपल्या घरात देवी आईचा गोंधळ होता ना, त्या दिवशीसुद्धा मला असंच जाणवलं होतं. आणि मग त्या दोघीजणी पूर्ण श्रद्धेनिशी डोळे मिटतात आणि मग त्यानंतर साक्षात देवी आई त्यांना दर्शन देते. देवी आईला समोर बघून नेत्रा आणि इंद्राणीला खूप आनंद होतो. त्या दोघीजणी देवी आईचा आशीर्वाद घेतात. नेत्रा रडतच म्हणत असते की देवी आई, माझ्या रीमाचं रक्षण कर, तिचा जीव धोक्यात आहे, तर तूच आम्हाला मार्ग दाखव. तर दुसरीकडे शतग्रीव रागातच अद्वैतला म्हणत असतो की साधा गुलाम आहेस तू, मग तुझ्यात एवढी शक्ती कुठून आली? असशील तू नागलोकामध्ये सर्व शक्तिमान, मात्र या शतग्रीव समोर तुझा निभाव लागणार नाही. माझा बंधू विरोचक तर तुला शिक्षा करू शकला नाही, पण मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि मग तो अद्वैतला दूर ढकलून देतो.
आणि पुन्हा केदारचा गळा दाबतो, मात्र अद्वैत मध्ये पडतो आणि पुन्हा शतग्रीवला केदारपासून दूर करतो. तर शतग्रीव म्हणत असतो की तुम्हाला असं मारून काही उपयोग नाही. जर मला राक्षस राज्य निर्माण करायचं असेल तर मला एक महायज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञामध्ये तुम्हा सगळ्यांचा बळी द्यावा लागेल. आणि मग त्यानंतर तो शतग्रीव एक मंत्र म्हणतो आणि त्या मंत्रामुळे अद्वैत आणि केदारला खूप त्रास होऊ लागतो आणि थोड्याच वेळामध्ये ते दोघेजण बेशुद्ध पडतात. तर शतग्रीव हसतच त्यांच्याकडे बघत असतो आणि मग त्यानंतर तो त्या दोघांनाही घेऊन तेथून गायब होतो. दुसरीकडे देवी आई नेत्राला आणि इंद्राणीला सांगते की शतग्रीवचा वध करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे शतग्रीवचंच रक्त. शतग्रीवच्या रक्तानेच त्याचा वध होऊ शकतो. आणि मग त्यानंतर देवी आईच्या हातामध्ये एक पंती येते. देवी आई नेत्राने इंद्राणीला सांगते की ऊन वारा पाऊस काही आलं ना तरी या पंतीमध्ये असणारी ज्योत विझणार नाही. ही पंती घेऊन तुम्ही घराबाहेर पाडा आणि ज्या ठिकाणी ही ज्योत विझेल ना त्याच ठिकाणी तुम्हाला शतग्रीवचा वध कसा करायचा ते कळेल. आणि मग त्यानंतर देवी आईच्या हातामध्ये असणारी ती पंती नेत्राच्या हातामध्ये येते आणि मग देवी आई नेत्रा इंद्राणीला सांगते की आता माझी येथून जाण्याची वेळ आली आहे. आणि ते ऐकून नेत्रा खूप घाबरते. ती म्हणत असते की देवी आई तुझा या घरात वास आहे म्हणून या घरावर आलेली संकटं आम्ही पुन्हा परतवून लावू शकलो, पण जर तूच येथून निघून गेली तर आम्ही काय करणार, आम्हाला कोण मार्ग दाखवणार. आणि त्यावर देवी आई म्हणते की नेत्रा असं नाही आहे, कारण याच घरामध्ये शतग्रीवचा अंत होणार आहे, त्यामुळे मला येथून जावंच लागेल. कारण जर मी या घरात असेल तर शतग्रीव या ठिकाणी येणार नाही. पण तू काळजी करू नको, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी असतील. आणि मग त्यानंतर देवी आई अंतर्धान पावते. आणि मग त्यानंतर इंद्राणी नेत्राला म्हणते की नेत्रा चल, आपल्याला पटकन हा दिवा घेऊन घराबाहेर जावं लागेल, तरच आपण रीमाला सुखरूपपणे सोडवू शकतो. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी देवी आईचा आशीर्वाद घेऊन लगेच बाहेर जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे रीमा एकटीच रडत बसलेली असते. मेघना अजूनही बेशुद्धच असते. काही वेळानंतर ती शुद्धीवर येते. रीमाची अवस्था बघून तिला वाईट वाटतं. तिलाही कळत नाही की हे सगळं काय चालले. आणि मग ती रीमाला समजावते तू काळजी करू नको, आपण काही करून येथून बाहेर पडूयात. मात्र तितक्यात शतग्रीव अद्वैत आणि केदारला घेऊन त्या ठिकाणी येतो आणि त्या तिघांना बघून मेघना आणि रीमा तर खूपच घाबरतात. त्यानंतर अद्वैत केदार शुद्धीवर येतात. रीमा धावतच अद्वैतकडे जाते. तिला सुखरूप बघून अद्वैत आणि केदारच्या जीवात जीव येतो. तर शतग्रीव हसतच त्या सगळ्यांकडे बघत असतो. दुसरीकडे केतकी आणि शेखर केदारला आणि अद्वैतला कॉल करत असतात, पण ते दोघे कॉल काही रिसीव करतच नाही. तितक्यात नेत्रा इंद्राणी तो दिवा घेऊन बाहेर येतात आणि त्यांना काय झाले ते विचारतात. आणि जेव्हा त्या दोघींना कळतं की अद्वैत आणि केदार मेघनाच्या घरी गेलेत तेव्हा त्या खूप घाबरतात. आणि तितक्यात इकडे केदार कॉल रिसीव करतो, मात्र केदार ऐवजी शतग्रीवच बोलत असतो. तो नेत्रा इंद्राणी शेखर आणि केतकीला सांगतो हे सगळेजण माझ्या ताब्यात आहेत, अगदी मृत्यूच्या दाढेत. आणि ते ऐकून हे सगळेजण तर खूपच घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शतग्रीव त्याने तयार केलेलं काजळ रीमाला लावतो आणि मग त्यानंतर रीमामध्ये जो राक्षस अंश असतो तो जागृत होतो. आणि ते बघून अद्वैत आणि केदार खूप घाबरतात आणि शतग्रीवला रीमाला या सगळ्यातून सोडवण्याची विनंती करतात. मात्र शतग्रीव त्यांची विनंती मान्य करत नाही, उलट तो सगळ्यांवर हसत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.